नमस्कार मंडळी, मी वैभव पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 आणि आपण एवढ्या सकाळी आपण गाडीमध्ये कुठं चालतो तर आपण जात आहोत गिरडला. रविवार आणि सकाळचा सूर्य हा अनुभव खूप छान आहे. आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो असता तिथूनच दिसली मोठी टेकडी. मग समजलं हाच तर आपला गिरड आहे. मग खाली असलेल्या साखरपावली गावात गेलो व तिथे असलेल्या दर्ग्याचं दर्शन घेतलं. तिथचं दर्शन होताच आपण निघालो टेकडीवर असलेल्या दर्गा म्हणजेच बाबा फरीद यांचं दर्शन घ्यायला. टेकडीवर जाण्याचा मार्ग हा खूप मस्त आहे. नागमोडी आहे, चढ आहे. फक्त थोडी रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याच्या बाजूने सुरक्षा वाढवली तर खूपच मस्त. कारण टेकडीवर गाड्या ये जा करण्यासाठी हा एकच मार्ग आहे. आणि मार्च एप्रिलमध्ये तर गिरडला खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात. टेकडीवरून जाताना खालचा गाव हा खूपच छान दिसतो. टेकडीवर पोहोचताच आपल्याला खूप मोठा असा प्रवेशद्वार पाहायला मिळतो. मागील 1-2 वर्षात टेकडीवरचं डेव्हलपमेंट खूप जास्त प्रमाणात होताना दिसते. टेकडीवर खूप मोठा हौद आहे व त्या हौदाच्या बाजूने बाबा फरीद यांची दर्गा आहे. ही दर्गा हिंदू मुस्लिम यांच्या एकतेचं प्रतीक मानल्या जातात. टेकडीवर बंदरांची संख्या खूप प्रमाणात पाहायला मिळते. टेकडीवरील हौदामध्ये खूप मोठमोठ्या मच्छ्या पाहायला मिळते व कासव पाहायला मिळते. आणि टेकडीवरील हा हौद आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. आपण टेकडीवर पायी पण चढून जाऊ शकतो आणि त्या पायऱ्या साखरपावली या गावातून आहे. जर तुम्हाला कोणाला गिरडचा इतिहास माहिती असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. तर अशाच प्रकारे आपलं दर्शन झालं व आपला इथे ब्लॉग पण झालेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.